काव काय एकदा झालं दोनदा झालं तीच गत जर चालू झाली तर मी काय राहणार नाही बाई, मी निघून जाईन. का बरं? मग ये म्हातारा मामा सारखे तुम्हाला सांगत त्या अंडरपॅन्ट हो आणि कोपरी हो, काय टायमाला ती कोपरी उतरून ठुत्या आणि दाब पाय ह्यो काय बाई तमाशा. मला ती नाईट ड्युटीच लागली. त्यालाही नाही ते वांब येते ना पायाला. अहो वांब येत्या येईना का जाईना, पण दिवसभर जावा भावान बराबरीनं काम करायचं आणि संध्याकाळी याच्यावाले पार ती चड्डी बी तुम्हाला सांगते ती लेंगा टाईप चड्डी पार या इडव जाते सारा आतमधलं दिसत. ते काय तिकडे पाहायचं बरं, मग तू तुला जावं नाही करते. अहो त्या करत्या मग का मी बी करू का काय? मला नाही जमणार बाई करायला. दिवस वाटून घ्या ना, एक दिवसाला एक. माझा तो सांगतो एक दिवसाला एक, पण मला तर 2-4 दिवसापासून त्यांना ठाक्याच धरलाय. बरं आता तुम्ही 4 जणी ना. अहो ते काय वागत काय बोलत, आपला म्हातारा जीव झाला आपल्या बायकोला सांगावं. आज त्यांना काय रोग झाला का? हातपाय गेले हात त्यांची. तिला ते जळवातामुळे तिला नाही चालता येत ना. ही बरी ड्युटी लागली बाई मायवाली. मी सुटल्या बाशिंगापासून कधी तुमचं डोकं नाही दाबलं का? पाय नाही दाबले. मात्रीच्या हाताला जळवात आहे ना, त्याच्या मात्रीचे हात पाय आपल्या काय ते वर खडायचे. आणि माय तर लेग मव्य कापसा बाई तुला ताकद आहे. हे बाया दाबायला लागलं का गुडघ्यापर्यंत ठीक आहे. ती चड्डी त्यानं वर तांगड्या केल्या चड्डी गेली पार या इडव लावून यांपर्यंत. ते ना म्हातारे ना थोडं जांब झालं. मारा निस्ती केळ असं चेती बाई मला नाही काय जमणार. वर्ष 4 वर्ष सुप्त राहिलं आपल्याला. मग मी काय म्हणते त्याचे ठणी ठोकले एक आहे ना, तिघ जण आहे ना गंज, 3 उपसून ठुले एकाला सांगायचं आणि ते काय हे काय असं. आता मला लागत ड्युटीवर झाला मग ते कोण दाबीन. पण आम्ही लोकांच्या बॉड्याचे आम्हाला काल सांगा बाई असे काम. मग त्याला काय होतं, आजारी झालं एका जागेवर पडलं तर गोमूत काढायचं काम ते वेगळे बाई. ह्यो काय तमाशा असा मला तर नाही पटत बाई. अरे मी काय होतो आखा प्लॅटफॉर्म उघडा त्याच्या नावावर सगळे जमीन जागा, त्यामुळे ते मोर काढायची पाळीची. त्या करतील बाई बाकीच्या, आपल्याला नाही जमणार. बरं त्याचे लिखी बोलावले असं, पण लिखी लगेच जी समागतील त्याच्याकरता लिखीला आम्ही सांगत त्यांचा फोन आला का मात्र काय आम्ही. पण मग हे दंडखंड माया काय उपयोगाची बाई, मला नाही जमणार. त्याला काय सांगत तू नाही माझ लय हात पाय दुखात. उलटा वावरला का काम कमी करायचं पण तिची सेवा करायची. हा त्याची करते मी सेवा. आणि तो तर मला म्हणत होता जाऊन दे शिरपतराव तू बायको सेवाला 1 नंबर. हा म्हणत तिनं जर पाय दाबायला लागली ना कुणीकडे झोप लागली कळू येत नाही म्हणून. झोप लागलो काय दाबी ती म्हण ते मला कळत नाही. हा मग आता तो मला म्हणा मला काय माहिती. अहो काल मी लाईट जाईल होती, भांडे कुंडे घसले, त्या 2 जणी जाऊन झोपले बी आणि यानं कुशाल मला आवाज दिला म्हणे गजरे. म्हणलं काय हो मामा? म्हणे इकडे ये बाई. म्हणलं काय? मला वाटलं काय त्याला लगीला घेऊन उभं राहायचंय काय. ते मला म्हणतं बाई माय पाय दाब. अहो मामा 11:15 वाजले मामा, बाकीचे झोपले. मला मी काय जीव थकत नाही का? बरोबर काम रोजचं नवय, जीव काय नवं आहे का? हा तर नाही म्हणे बाई दाब 5-10 मिनिटं दाब. अहो पाय दाबता तुम्हाला सांगते मला झोप लागून गेली. ते सवय तरी मी तिथं झोप येईल. म्हाताऱ्याच्या एका मांडी होतो आणि ठुलं आणि अशी झोपले. सांगा म्हातारा अख्खा बर मोडा होत्या चड्डीवर. म्हाताऱ्याला झोप लागली होती. म्हातारा बी झोपी गेला होता आणि मी बी झोपी गेले. झोप पेत नाही ना तो. काय माहिती बाई मला तर कान पाटल्यावानी झालं तुम्हाला सांगते. कारण त्याला झोपत प्यायची सवय बाई मातोंड कुठं माहिती का तुम्हाला? मला सांगायची लाज वाटू राहिली. डोकला आला आणि तशी झोप पडले तर तशीच पडून राहिले त्याच्या. हा मग त्याला मूत लागली वाटतं, ते वळवळ करायला लागलं. मग वळवळ करायला लागल्यावर मग मी म्हणू राहिले. म्हणलं मामाजी काय हो? म्हणे बाय काय रे तू इडच झोपती का? थांब मी या अंग सरकतो, मोतून येतो, या अंग सरकतो आणि झोप मग इडच. सांगा आता त्याला पटलं का असं बोलायला? आता मी काही नव्हतं मग त्यानं काय सांगलं तर पांगत. मी नाईटला जायला होतो ना त्याच्यामुळे नाही मी असतो मी आलो असतो ना. मला नाही आवडत बाय असं. मला तर पार माझा जीव. बरं मी काय तो 1-2 दिवस कर शावा जाऊन दे मरते. तिची लेख आहे ना तिच्या लेकीच्या घालू कानू काय असं सांगायला सुद्धा लाज वाटते. बापाच्या वयाचा माणूस पण लयच पचगळेले बाई तुमचा बाप. तुमच्या वाणीच पाहुणा बाई उडाली ना त्यांच्या कानू घालतो ना. तुमचा का खानोटाचा असं आहे का काय माहिती? 5-8 बोड्याचं. मी तुला लावलं दाबा 1 दिवस. मी तेच म्हणते 5-8 बोड्याच का काय माहिती. तुम्ही सुद्धा तुमच्या जवळ झोपला तुम्ही सुद्धा गप नाही झोपती बाई. इकून गुदगुल्या कर तिकून गुदगुल्या कर. गुदगुल्या मग अख्खं घर का माकडाच्या पोटचं काय माहिती. सारखं खाजा वाद सुटलाय तुम्हाला. सारखंच खाजीत आहे. कोण मग बागलात खाजीत कोण कुठं. हा बाई परवा तुम्ही मायवाली पार छाती हे करून ठुली काय. मग तुला उठीत होतं लवकर मला डबा करा. आखी छाती बाई सकाळीच पाहिलं ती बाई कायचे नको ग तर पार खाजू जाम करून ठुलं तुम्ही. लवकर उठीत होतो ना. मी काय म्हणते तुम्हाला एवढी सुधीत नाही राहते का? तुम्ही जरी 90 मारेल राहते पण तुम्हाला खाज आली तुमच्या मांडीला खाज आली तुमचीच मांडी खाजा ना. परत दिवशी तू तोच टिकार खायची बसलो. मग मी तेच म्हणते खाज मार टिकरायला तोच माझ पार नकालून ठुलं.
जाण त्याला काय होत. अहो काय वागू राहिले तुम्ही बी. मग आता पार डोक्याला माही शिन झाला बाई. मी तर असं मंदिरामध्ये काय मीटिंग जाऊन जा तुम्हाला जायचं तर मीटिंग पाहून होतो काय मी माय जीवाला वाटलं ना तर नाही मी जाईन माहेरी निघून दोन सप्ताची मीटिंग काय मध्ये पाहतो. हा जा काय बरंग बस हा पा तेवढाच उद्योग झालाय तुम्हाला. माहिती डोक्याला ताण झालाय बाई या म्हातारड्याचा. कधी जातं काय माहिती. चांगले चांगले जाते अशा गाणी जाती बी नाही बाई. किती कस डोक्याला वाईता की बाई. संध्याकाळ झालं का संध्याकाळी 5 वाजले का मला तर धाकच उभा राहतो बाई. आज माही ड्युटी का काय. आज माही ड्युटी का काय. त्या जवाड्या बरोबर कान पाडी त्या दोघीची दोघी बी माय गाड्यात दिली ड्युटी घालून. वरतून लोकांमध्ये म्हणते बी नाही जाऊ दे पण गजरीचं काम एकच नंबर आहे. मामांजीला चांगली तिच्या हाताची सवय लागली. आणि यांच्यावाल्या हातांना काही काट्या बोराट्या उगले त्याला टोच सुटले. आईला हातपाय दाबायचं काम करावं गजरीनं. खरंच सून म्हणजे सून. त्या आईच्या त्या दोन नुसत्या इकडं हात लाव तिकडं लाव आणि नुसत्या हात हालीत राहत्या. पण भारी काम करते म्हणजे गजरी. ए पोरी गजरे गजरे ए गजरा. काय मामा. अरे बाबा ते हातपाय लई ठणकाय लागले आता. मग काय करू. तेवढे दाबून देवा तुझ्याशिवाय ते कामच नाही. काय करू आता हातपाय दाबू. आम्हा पाय दाबा नसते बाई मामा आज त्यांना सांगायचं ना कोणाला तरी. तुम्ही रोज मलाच सांगा. अरे बाबा त्यांचं काय मला त्यांचं वागणंच पटत नाही दाबणंही पटत नाही. हा माणूस थकेल राहत. तुम्ही रोज मलाच सांगा त्या बाई. बरं तुला काही कटाळा आला का. कटाळा यायचा नाही. दिवसभर माणूस थकेल राहत. जा भावांचं गंमत कशी राहते सारखं. एक काम करायचं त्यांच्यापेक्षा एक काम तो कमी करायचं. हे काम जादा करायचं. कारण तुझी जी चलाकी आहे किंवा नसा दाबायची जी थेरी त्यांना नाही जमत. मग आता काय करू. आता पाय दाब बाई. वा वा याला म्हणते सेवा. खरंच अशी सेवा केली ना देव तुझं खरंच चांगलं करणार. तुझ्या सर्व इच्छा परमेश्वर पूर्ण करणार. हा संसार सुद्धा सुखाचा होणार. तुम्ही झोपा मामा. मी दाबू राहिले. आशीर्वाद इतके देव राहिले का मायवाली जोडी सुद्धा अपुरी पडू राहिली. पण म्हणजे चांगलं व्हावं असंच म्हणतो ना मी. चांगलंच म्हणून राहिले ना तुम्ही. मग मामा बरं वाटत आहे का तुम्हाला. बरं वाटत आहे. पण काही शरीर आहे ना नाड्या हालचाल करायला लागल्या. मामूजी तुमची चड्डी बी नुसती हालत सुटली बाया. हा आता हे एक लवचिंबक आहे. लोखंडाचा आणि लवचिंबकचा स्पर्श जर झाला ना तर ते बरोबर लोखंडाला चिटकत. हा ना. हो तसं आता ही एक वस्तूच अशी आहे. जसं तूप आपण इस शेकाजवळ ठेवतो ना तर ते कसं आपाप इतळ चालतं. हा तशी ही एक वस्तू आहे. हा ना. पण ते लुई चिंबक लयच हालत सुटलं तुमचं. चालायचं मग आता काय आहे. त्याला कोण जबाबदार आहे. हा हा बस हे काम करावा तोच गजरा. हा ना. हो धन्य बाबा तुझी. हा कल्याण होईल तुझं. हा गजरे खरंच मालिश करायला तू एक नंबर. त्या दुसऱ्या आहे ना इकडे चिमटा घे तिकडे चिमटा घे. इथं एक हात तिथं एक हात. त्यांच्या हाताला काही काट्या बोराटे काय. अरे मला आवडतच नाही त्यांचा कार्यक्रम. हा ना. तू म्हणजे हे तू पुरस्कार मन लावून दुसऱ्या माणसाला गोड वाटल. हा तसं त्यांचा हेतू नाही. हा त्यांना असं वाटतं का बा हे नाही म्हणल. हा ना. हा तर म्हणजे नाही म्हणलं का म्हणजे मग सुट्टी होती ना. तसे तुला झोप येते का काय. हा डुकली आली होती. हा कोणी कोण आली होती. हा डुकली आली मला. हा नाही नाही तोंडावर पाणी मार बाबा. पण दाबच म्हणावं आहे ना. हा मग सेवा ही करावाच लागती. हा का. आणि त्या पोरी जर सेवा करायला लागल्या ना कधी जातील इथून तर
हात बंद पडला. दुखली आलती ना मामा. झोपू नको ना. नाही नाही जागीचे. मग अजून अजून हात दाबायचे राहिले. आता हात दाबायचे एक. मग कंबर राहिले अजून. अशी सेवा जर करीत राहिले ना तू कसलीच अनुमान करणं. तुला सेपरेट ट्रॅक्टर. मामा पण कवाची दाबू राहिली पण आताच लागा ना हो. हा आत लागा ना. आता थकेल राहते तू बी. हा आणि खरंच सेवा करावा तू. आता इकडून बांध खुरपून घेते हो. हा बांध खुरपून घेते ना. असं करते का. बर एवढं घाई लवकर उरकून घेते. तुला कटाळा आला का काय. नाही हो मला झोप आवरा ना मामा. हा खरंच तुझा हात लय गोड आहे का. हाय ना. हा आणि सेवा करावा खरंच तूच. हा ना. लय मस्त. हा झोप येते का. मग यांगचा हात दाबायला आहे ना तर मग थोडा आराम कर. मग एक डुकला झाला का मग दाबा. हा बर बर. हा ऐक लय भारी काम आहे हे. वा वा वा. हा वाजले किती 12:30 वाजले. मग आता तुमचा बाप मला म्हणा जाय म्हणून पोरी झोपायला. तू जाय रे गाठ का बरं. एक हात राहील दाबायचा. होय हा ती तुझ्या सेवाला लावून दे. मी तिकडं 9 वाजेपासून 12 वाजेपर्यंत वाट पाहतोय. चालेल आता बास कर ना ती. आता तुझ्या का कुस्त्या खेळायचं आहे का. अरे बाबा जाय ना तू गट कवर कवर म्हातारा झाला कवर. आता करणार पण ते कवर चालले जवळ. यांगचा हात राहिला हा त्याचा हात तू सगळं चोळून घे त्याकडून. दे बाई सगळं चोळून दे. भाऊ तू जाऊ होऊ दे त्याची समाधानी होऊ दे. अरे पण माय काय हौशी मला जिडं सांगितलं तिडं मला वाक नाही बाई. काय माड मामा आता तुम्हीच सांगा. इकडं इतकं दाबतो तरी झोप आहे ना. काय करते. दाबून झोप आहे ना इकडे. बरं म्हणजे आता तेच झालं 5-10 मिनिटं करायचं. मग तिकडं मास शेवाला याचं तिथे सोडून बस तिथे कवडे चोळी. अरे येईल ना करता करताच माझी जिंदगी जाते काय माहिती. बर का तिकडं तुमचं दाबा ना. आता तिकडे येते ते देते डिल्ल करून. इकडे यांच्यावाले हात पाय देते हे करून. म्हाताऱ्या आता तुला कवर सेवा पाहिजे तुला काय आता एवढं काय करायचं. अरे हात पाय दुखत आहे भाऊ. बाकी तर दवाखान्यामध्ये जाऊन ऍडमिट व्हाय तिकडे महिनाभर. डॉक्टरला सांगा तिकडेच राहून दे. हिची पाय डायरेक्ट ते पाठवून दे डेड बॉडी. अरे काय अरे ए बाई दाफ आता वाचता चाल ना तिकडे. काय करते. अरे भाऊ दाबू दे ना गटका बा. काय नाही आता तुमच्या आख्या घरालाच वळा नाही. तुम्हाला माणसं कळाना कुंच कळाना बाया कळाना काहीच वाईना. इकडे अंडर पेंटिंग वर तुम्ही हिंडात याला तो पेऊन राहिली का याला. हा उठ बस सुटलाय सारखा. चल जाऊ का मामा. हा हो. अरे तुझी बायको सेवा करते ना तर सेपरेट तुला ट्रॅक्टर देणार आहे. ट्रॅक्टर तुला पावर फिरवाय पाहिजे. अरे नाही ट्रॅक्टर फिरवला का तुझ्या पाय नीट होईल. नाही जिरायती जमीन सगळी त्यांना देऊन टाकी. तुला बागायती देणार आहे सेवा बदल. हा तर तू ये ना बर का भाऊ. तू सेवा करायला आहे ना मनाई करीत नको जाऊ. नाही त्याला मर्यादा आहे मामा. तात्या एक दिवस ती एक दिवस सी एक दिवस ती हिला का मागता येत का गावाला. अरे त्यांना येत नाही ती. छे त्या येरीच कोणीकडे बी इकडे हाडकं दाबीत राहत्या पार मोडायला पाहत्या ते हाडकं. दुसरे नाही कुठं सोडित ना. अहो पार हळूहळू चड्डीवर जाती. काय सांगू तुम्हाला हाय ते बरं. माझ जीवाला माशी ना. पण मग ते गरम झालं का ते आपाप नाडी हालती. तुमच्या बापाचा चोलता मी तसे झोपी गेले त्याच्यावर झोपली होती ना. हा आता जागा राहते ना सेपरेट. तिकडेच जागा राहते. पण मी एकदा दाबायचं झालं का तिकडे तोंड करून झोपून घेतो 5 पर्यंत. उठल्यापासून मी इडच झोपते. आता इड जागा राहते. आणि मी एकटं झोपत जाऊ का. नाही तुमच्या बिन पार मला असं झालंय तोंड जोडू का गाव सोडू. अरे बाबा चांगली बाग आहे ती जमीन आणि ट्रॅक्टर तुमच्या नावावर सेपरेट द्यायचं आहे. आणि तुम्ही का काळजी करून राहिले. म्हणा ना तुम्ही जाऊ का कसं उठू. नेतो तिला गाठ का बरं आता.
तिला नेतो ना गाठ काबर तिला कुठं वापायला नेतो? तिकडे तुझा प्यायना मला तो काय चाललंय आता मावले हात पाय दाबायची अरे तू का अवधा तू का म्हातारा झालाय का? दाबू दे ना माई. आता काय माय पुढची अवस्था काहीच नाही का? आईला बनटावलं भाऊ. अरे पण तुम्हाला तू तर म्हणतो नातवंड मला नातू तोंड पाहते नातू तोंड पाहते तुझ्या शेवाला तर कवर राहिली नातुली होईन तिला 15 वर्षानं. 15 वर्षानं काला पाठी तिकडे जायचं. लय भारी हे हातपाय दाबायचं काम. लय भारी करते गाजरा. एवढं कसं मूर्ख का तू? काय झालं? काय झालं? एकदम तरारी येते ह्या पोरीने हातपाय दाबले ना. येड्यावानी करते काय? किती पाहिलं ना मला किती येड्यात काढून ठेवले. तेवढं कुठं दाबायचं इकडे सारखं तू सोडितच नाही माहिती. मला कळले म्हणा आता काय इडच चालू करत्या का? काय येडे बिडे का काय? काय तुम्ही उभेच कार्यक्रम करत्या का? जाग्यावर तर चला. एवढा लोड आला का काय तुमच्यावर? दम निघा ना मला. हा दम निघा ना तुम्हाला. निघा ना दम. तुला माहिती ना मग किती दिवस जाऊन घ्या पडलं 8 दिवस घ्या पडेल कसं काय दम सांग पर. तुमचं जरा एक पट बाई ते म्हाताऱ्याचं जरा दुप्पट मला तर शीन आलाय पा. अरे मग तू एवढं का म्हाताला काय दिली लाड? म्हाताला तेवढं म्हणते मा म्हातारे त्याची चांगली सेवा कर. अरे तेवढा का त्याला दुसऱ्या सुना आहे ना. त्याचा पार तो पायजामा जातो इडव. हा का? काय ऐकायचं नाही ते देत असे वर करून गोड्यावानी पाय तुला दाबता पार त्याचं लुई चिंबक मा हाताला तुला लागली ट्रॅक्टरची लागली सध्या काळ्या वावरांची. ते वावरण नको आपल्याला ट्रॅक्टर नको तो ट्रॅक्टर त्याच्या उलथावून दे जाऊन ते ट्रॅक्टर खाली मारू दे जाऊन दे. काय अड्यावानी करते काय माणूस मध्ये तेवढं केली सेवा म्हातारीचे हात पाय दाबले त्याला काय मर्यादा आहे का नाही? बरं आता तुम्ही कवर तोंड करते मला झोप येत सुटली. मग झोप तुला तर आवडत अशी झोपती ना या अशी लक्ष्मी आहे बघ झोप लक्ष्मी. हा मग रात्रीचे 12:30 वाजले तरी त्या म्हाताऱ्याचं एकपट करते आणि तुमचं दुप्पट करते. बस तू काय उपकार करते का रे? नाही उपकार नाही कर. उपकार काच कर? त्या टायमाला जमाच्या टायमाला तर तुझ्याने सांगितलं महापुला कटाळच नाही काय? नाही काहीच नाही. आणि मग तुमचं रात्री तुला 3 टाइम दाबायला उठून देते. काय बोलती तू? काय बोलती काय चावलती तू? हा असं नाही राहत नाही एवढं. ते म्हणतं गजरे दाब बाई पाय तो तू सर कोणालाच येणार नाही. मग आता त्या दोन्ही जावांच्या मायवाल्या हात आणला का काही त्यांच्या काट्या बोराट्या उगल्या का? म्हातारी आहे ती म्हातारी लावायचं ना हात पाय दाबायला. तशीच ठेवायची आल्लादी. फक्त माय डिल्ली करायची ठरवली. लावायचं ना आता मामाच्या हात पाय दाबा म्हणून माय डिल्ली करायचं ठरवलंय तुम्ही बी तुमच्या बापाना बी. अरे काय बोलती तू तोंडाच्या वड्या ना. दिवसभर पार माती जाऊस तर तिकडं खुरपी ते वावर जा बाबांच्या बराबरीने. संध्याकाळी आले का पहिली तुमच्या म्हाताऱ्याची ड्युटीला करते पुरी आणि मग तुमची ड्युटी पुरी करायला येते. 12:30 वाजता त्याची ड्युटी आणि 12:30 नंतर तुमची ड्युटी. आता मीटिंग घेऊ आपण घरात. म्हातारीला बोलतो म्हातारीला ठरवा मायवाल्या. नाही ते म्हातारीला सांग त्या म्हातारीचे हात पाय तू दाबी जाय. माय बायको काय रिकामी नाही तिनं कोणत्या वावरातला पावा का म्हाताऱ्याचा पावा त्या म्हातारीला तू हात दाबून द्यावा. हा बस चल चला बाई. चल काय हे बाई ग झोप आली बाई मला. नाही आता काय अर्धा तास बिंदा झोप.